पिंजरा पिंजरा रे आनंदी काय झालंय? आनंदी बघ सांग मला, तुझ्या चेहऱ्यावर फार काही लपून राहत नाही, तुलाही माहिती, आनंद नाही दुःख नाही. तुम्ही जाऊन बघा तिच्या खोलीत, तिने अजून काहीच तयारी केलेली नाहीये. आनंदी आज आपण एक गोष्ट ठरवून घेऊ, काही झालं तरी इथून पुढे आपण नारायणीमुळे त्रास करून घ्यायचा नाही. कसा त्रास करून घ्यायचा नाही? त्रास होणारच ना. तुम्हीच सांगा, तिने आवरलं नाही तर काय करणार होत आपण? तुमच्या आणि माझ्या लग्नाची एवढी काळजी केली नाही तेवढी तिच्या लग्नाची करते ती. बघ आधी तू शांत हो आनंदी, होईल ती तयार आहे बघ, तिच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. नाही पण तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये म्हणून आपण हे लग्न तिच्यावर लादतोय असं व्हायला नको. नाही नाही बाबा, उगाच तुमचा काहीतरी गैरसमज नको व्हायला. नारायणीचा वाईट व्हावा असा विचार या घरातलं कोणी करत नाहीये, मीही नाही. नाही मी तसा आरोप तुमच्यावर करत नाहीये, तुमच्या सगळ्यांचे प्रामाणिक प्रयत्न बघतोच आहे ना मी. पण या प्रयत्नांनाच बहुतेक ती कट कारस्थान समजते तिच्या विरुद्ध रचलेलं. नाही बाबा हे बघा, तुम्ही काळजी करू नका, नारायणीच्या बाबतीत नक्कीच लवकरात लवकर काहीतरी चांगलं घडेल आणि तिचा गैरसमजही दूर होईल. गेले कित्येक दिवस अशी एखादी बरी गोष्ट ऐकण्यासाठी कान आसुसलेत माझे. बाबा हो मग ऐकताय कशाला? आज प्रत्यक्षात पाहाच एक अप्रतिम घटना. म्हणजे काय? आनंदे ये जरा पुढे बघा की तुमच्या लेकीकडे आज कित्येक महिन्यांनी ड्रेस घातलाय तिने. हो की नाही असं काय गडबडीत माझं लक्षच गेलं नाही बघ. आनंदी किती छान दिसतेस तू. सारखं आपलं तुला साडीत बघून मलाही वाटायला लागलं होतं माझी आनंदी मोठीच झाली. तू अशीच का राहत नाहीस? आणि सगळ्या जगाची काळजी करणं सोड, तर हसत जाग. असं म्हणतात की माणसानी दिवसातून एकदा तरी मनापासून हसावं, त्याचं आयुष्य वाढतं. ते बाबा हा नियम तुम्हालाही लागू होतो. इलेक्शनच्या आधी ताते कसे अपक्ष आमदाराला जपून आणतात तसाच जपून आणला मी याला. हा नारकर, मी काय बोलतोय का? जास्त आगाऊपणा करू नका. हे बघा, कसल्या बाबतीत कंटाळा करायचं नाही. आपल्या घरचंच लग्न आहे असं समजा. हा उद्या मी जर लग्नाला राहिलो उभा तर तुम्ही कशी धावपळ कराल तशी धावपळ करा. हा आणि हे बघा, गजाच्या लग्नाआधी ही तुमची रिहर्सल असं समजायचं. सगळी चोख व्यवस्था झाली पाहिजे. हा नाही देवळात लग्न आहे म्हणून तुम्ही सगळं देवावर सोडाल तसं करू नका. हा ऑन युअर मार्क सेट गेट गो. हा नारकरला कसं कामाला लावला बघा. बोला तात्या, ऑर्डर करा. 2 कप चहा सांग. मस्करी करताय का माझी? मी लग्नाबद्दल विचारलं की आता पुढे काय? तू नवऱ्याला घेऊन पुढे हो. नवरा नवरी लग्नाला जातात तरी एकत्र जायला नको. ठीक आहे मी निघतो. बाबा तुम्ही आमच्या बरोबर चला ना. नाही नको, गोरखणी नागनाथ तिथेच आहेत, मी थेट देवळात पोहोचतो. जाऊ दे की त्यांना. नाही तात्या तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी व्यवस्थित घेऊन जातो त्यांना. अरे तू तयारच ना? हो हो, एका पायावर तयार आहे. लंगडी घालत जाऊ का? नाही, नंतर आयुष्यभर तुला लंगडी घालायचीच आहे. येतो मी. चला काका, मी हाताला धरून तुम्हाला नको, माझ्या मुलीचा हात धरतोयस तेच खूप आहे माझ्यासाठी. आणि तसंही हल्ली आधाराचीच भीती वाटायला लागली आहे मला. पिंजरा